संध्याकाळच्या टाइमला मला शेगावच्या रोहन काठोळेचा फोन आला. मी नांदुऱ्यात येला, तू ये लवकर. मी काढली आपली स्प्लेंडर आणि आलो चेत्याच्या घरी. चेत्याला म्हटलं रोहन यायला नांदुऱ्यात आपल्याला जाणं पडते. मग चेत्याला तयारी करून आम्ही चाललो आता नांदुऱ्यात. पण गावातून निघलो तर संध्याकाळचे 6:30 वाजून राहिले. मग आपल्या 360च्या स्पीडनं बायपासच्या खालून आलो नांदुऱ्यात. रोहन भाऊ त्याच्या मित्राला घेऊन थांबेल होते पियुष भाऊच्या दुकानात. तेले घेणं होते पेनड्राईव्ह. आणि सोबत आम्ही गेलो म्हणजे पियुष भाऊ आम्हाला सगळं होलसेल भावात लावतात. पियुष भाऊले म्हटलं आमचे मित्र शेगावून स्पेशल तुमच्या दुकानावर आले पेनड्राईव्ह घ्यायसाठी. तरी 64 GB वाले 2 पेनड्राईव्ह घेतले आणि इकडे दिले पैसे. पियुष भाऊ बी म्हणत असतील हे सायाचे कोणालाही घेऊन येतात, जसं काही याचं घरचं दुकान. पैशावाले लोक आहेत भाऊ, हे पाहणं कशी सोन्याची चेन केली. मग म्हटलं तरी एक सेल्फी काढून घेऊ. पियुष भाऊ तर काही गोड असून राहिले. मग तरी पेनड्राईव्ह घेऊन निघलो दुकानाच्या बाहेर. रोहनले म्हटलं आम्ही तुझे पैसे वाचवले, आता मुकाट्यानं नाश्ता खाऊ घाला. मग आपापल्या गाड्या काढून सिनेमा रोडनं आलो हायवे. भाऊ म्हणत चला तुम्हाला चायनीज खाऊ घालतो. काही वांधा नाही, फुकाचा तर कुठेच सोडत नाही आम्ही. मग 2 प्लेट चायनीज आणि 2 प्लेट मंचुरियन बोलावले. तिकडल्या गप्पा गोष्टी करत तेवढं संपवलं. चला तुम्ही ना आम्हाला चायनीज खाऊ घातली, आम्ही तुम्हाला आता बिर्याणी खाऊ घालतो. मग आलो आम्ही नांदुऱ्याच्या बिर्याणी हाऊस. रोहन भाऊ म्हणत मला तर काहीच भूक नाही. म्हटलं ते नका सांगू, मला हो म्हणा की नाही म्हणा, एवढं खाणंच आहे. 3 प्लेट बिर्याणी बोलावली. तेवढ्यात आपले फॉलोअर्स तरी प्रकट झाले. तरी त्याच्याशी जरासं बोललो. इकडे येले धकत नव्हता तरी जबरदस्ती बिर्याणी खायला लागलो. भाऊसाठी